मी म्हणलं थैल्या भेटतात का आपल्याला थैले? एक टोपला आणि 2 थैल्या म्हणून. हे बघा शेतकरी मित्रांनो, आज 13 जून ही आमच्या केशर आंब्याची बाग आहे. पूर्ण सेंद्रिय खत या केशर आंब्याला आम्ही आळवणी करून टाकत आहेत. एका एका आंब्याच्या झाडाला 1-1 क्विंटल आम्ही शेणखत वापरत आहेत. बघा, या आंब्याला आम्ही रासायनिक खत किंवा फवारणी हे सेंद्रिय पद्धतीनेच करत असतो. अशा प्रकारे चर खोदून याच्यामध्ये 1 क्विंटल आम्ही शेणखत टाकत असतो. जसं परभणी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आम्ही हे आमच्या आंब्याच्या बागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने आंब्याला शेणखत वगैरे देऊन केशर आंब्याची आम्ही पिकवणीसुद्धा सेंद्रिय पद्धतीनेच करतो. आज 13 जून 2025 आम्ही या सर्व आंब्यासाठी जवळपास 1 ते 1.25 लाख रुपयाचं शेणखत, प्युअर शेणखत विकत घेतलेलं आहे. बघा, या पद्धतीने आम्ही चर खोदून शेणखत टाकण्याची पद्धत करत आहोत. या आंब्याचं अंतर जास्त असल्यामुळं हे नवीन आंबे आम्ही मागच्या वर्षी लावले होते. हे पूर्ण केशर आंबे आहेत. जवळपास 1000 आंब्याची नवीन बाग तयार केली आम्ही. आता नवीन रोपांची पण लागवड आम्ही या महिन्यात करणार आहेत. बघा, हे शेणखत ही आमची बामणीची टीम, वाकळे अँड कंपनी. मेहनती मुलं आहेत. दरवर्षी आमच्या शेतात काम करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे का नाही पोरो? शेताच्या आमच्या त्या कोपऱ्याला सुद्धा आम्ही जवळपास 50 हेक्टरी पुढच्या वर्षीसाठी शेणखत स्टॉक करून ठेवलेलं आहे. या पद्धतीनं शेणखत टाकून आम्ही माती त्याच्यावर टाकत आहोत, म्हणजे जेणेकरून टाकलेलं जे शेणखत आहे ते मातीनं लवकर कुजले जाईल. पुढच्या वर्षीसाठी शेणखत, कुजलेलं शेणखत वापरण्यासाठी आम्ही आता स्टॉक करून ठेवलेला आहे. बघा, ते तुम्हाला दाखवतो. आमच्या या तार कुंपणमध्ये 1 एकरचं आम्ही तार कुंपण केलेलं आहे. या एकरच्या तार कुंपणमध्ये आम्ही सघन पद्धतीने 1000 आंब्याची रोपे लावणार आहेत. आम्ही वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्या शिफारशीनुसार
काम करत आहोत आणि 1000 रोपं कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून आम्ही विकत घेऊन आमच्या घरी रोपं ठेवलेले आहेत. उद्या JCB येऊन आम्ही लांब चर खोदून याच्यामध्ये रोपं लावणार आहेत. हे आम्ही मागच्या महिन्यात 50 ट्रिप प्युअर शेणखताचा स्टॉक करून ठेवला. हे आम्ही पुढच्या वर्षी या आंब्याला यूज करणार आहोत. तुम्हाला दाखवतो मी स्टॉक. हे बघा, या पद्धतीने कमीत कमी 10 फूट खोल खड्डा करून त्याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या 50 ट्रिप शेणखताचा स्टॉक आम्ही केलेला आहे. आता हे पुढच्या वर्षी 2026साठी जून महिन्यामध्ये ह्याच आंब्याच्या बागेमध्ये आम्ही हे शेणखत कुजून वापर करणार आहेत. मित्रो, केशर आंबे म्हटले तर 200 ते 250 रुपयाचा भाव आहे. पण सेंद्रिय पद्धतीनं आपण जर केशर आंबे पिकवले तर मार्केटमध्ये नक्कीच विकल्या जातील.